ऐनवेळी बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संच वाटप करण्यात न आल्याने संतप्त झालेल्या महिलांनी आक्रमक पवित्रा घेत एमआयडीसी परिसरात रास्ता रोको केला। त्यामुळे यवतमाळ दारव्हा मार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात येतो। यासोबतच कामगारांना सुरक्षा व गृहोपयोगी संच वाटप करण्यात येत आहे। जिल्ह्यात विविध तालुक्यांमध्ये गृहोपयोगी संचाचे वाटप होत आहे, तर यवतमाळ तालुक्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना येथील एमआयडीसी परिसरात संचाचे वाटप होत आहे। दरम्यान शुक्रवारी तालुक्यातील काही गावातील बांधकाम कामगारांना गृहोपयोगी संच घेण्याकरिता बोलविण्यात आले होते। त्यावरून मोठ्या प्रमाणात महिला व पुरुष कामगार संच घेण्यासाठी एमआयडीसी येथे आले, परंतु ऐनवेळी कामगारांना संच वाटप करण्यात आले नाही। त्यामुळे 150 ते 200 महिला कामगारांनी आक्रमक पवित्रा घेऊन यवतमाळ दारव्हा मार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले। बांधकाम कामगारांना तात्काळ संच वाटप करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली। दरम्यान लोहारा पोलीस ठाण्याच्या ठाणेदार मुनेश्वर व अवधूतवाडी पोलीस ठाण्याचे ठाणेदार नरेश रणधीर यांनी मध्यस्थी करून वरिष्ठांशी चर्चा केली। तसेच 15 सप्टेंबर 2024 रोजी बांधकामकारांना संच वाटप करण्यात येईल असे आश्वासन दिले। त्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले।